त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ आपल्यासाठी दिला। मी बाईंना विनंती करेन की त्यांनी इथे जमलेल्या आपल्या तरुण पिढीला 2 शब्द सांगून त्यांच्यामध्ये हिंदू राष्ट्रासाठी येणाऱ्या काळाची गरज असलेले आमच्यासाठी 2 मार्गदर्शनाचे शब्द त्यांनी सांगावे ही विनंती। जय श्रीराम। जय श्रीराम। ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम गोरक्ष जालंधरचर पटाश अडभंग कानिफ मच्छिंद्र आद्या चौरंगिरे वाणक भरतरी सौज्ञा भूम्या बभ्रुव नवनाथ सिद्धा। आज आपण तीर्थक्षेत्र असलेली परमपवित्र भूमी म्हणजे ठाणे जिल्हा, पालघर, आजचा पालघर जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, अनेक साधू संतांच्या तपश्चर्येने पावन झालेली ही पवित्र भूमी आहे। इथे वज्रेश्वरी आहे, गणेशपुरी आहे, वेगवेगळी तीर्थक्षेत्र आहेत। आणि आज भिवंडीतल्या पोगाव ब्राह्मणवाड्यामध्ये आई जगदंबेची, तुळजा भवानीची, आपल्या आईच्या पवित्र गर्भाची, आपल्या पितृदेवतांच्या पवित्र रक्ताची पूजा करण्यासाठी रात्रीचं जागरण केलेलं आहे। रात्रीची साधना, दिवसा जागृत असणं स्वाभाविक आहे, पण रात्री जागरण करून आपण आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न केले। पण आपल्याच भारतामध्ये, आपल्या भारताच्या विरुद्ध, आपल्या सभ्यता, आपली संस्कृती, आपल्या धर्माच्या विरुद्ध उजळ माथ्याने काही दुष्ट लोक षडयंत्र करतायत आणि इतकी उजळ माथ्याने करताय की आपल्या भारताचा मित्र असलेला इस्रायल नावाचा एक देश आहे। आता तुम्हा सगळ्या तरुण मुलांना माहित असेल की इस्रायल पॅलेस्टाईन लढाई चालू आहे। लढाई इस्रायलने सुरू केली नाही, हमास नावाच्या दहशतवादी नीच दुष्ट संघटनांनी, अतिरेकी संघटनेने सुरुवात केली। लहान लहान बाळं घरात पेटवून टाकली, मासिक धर्म असलेल्या स्त्रिया नग्न चालवल्या आणि मग त्यांच्या गुप्तांगांमध्ये गोळ्या घातल्या। आणि मग ते युद्ध सुरू झाल्यानंतर भारतातल्या काही अशा राक्षसी शक्ती आहेत, जिहादी अतिरेकी, त्या उजळ माथ्याने पॅलेस्टाईनचं समर्थन करतायत आणि मरीन ड्राईव्ह पासून, जळगाव धुळ्यापासून, भारतभर सगळीकडे, दिल्लीपासून देशद्रोही जिहादी वृत्ती जी आहे, भारताला घातक, ज्या भारतात राहून भारतामध्ये अल्सर सारखं काम करणाऱ्या, कॅन्सरच्या पेशीसारखं काम करणाऱ्या काही दुष्ट शक्ती आहेत, ज्यांनी या भारताचा पूर्वी पाकिस्तान केलाय। पूर्वी भारत अखंड होता हे तर सगळ्यांना माहिती आहे ना। 1947 साली जिहादी वृत्तीच्या इस्लामिक दहशतवाद्यांनी आपल्या परमपवित्र भारत मातेचे तुकडे केले। त्याचा एक तुकडा झाला पाकिस्तान, जो मुस्लिम राष्ट्र म्हणून प्रचलित आहे। दुसरा झाला पूर्व बंगालचा बांगलादेश, जे आज मुस्लिम राष्ट्र आहे। त्याच्या आधी पूर्वी मुसलमानांनी या देशाची फाळणी केली होती, त्याचं नाव आहे बामियांचं अफगाणिस्तान। आता काश्मीरसाठी लढत होते। आता 2022च्या नवरात्र उत्सवात, म्हणजे आज नवरात्र चालू आहे ना तिथीनुसार, त्याच गेल्या वर्षीच्या तिथीला भारताची तपास यंत्रणा, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन NIA अकॅडमी एजन्सी, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA, CBI पेक्षा जास्त काम तिच्याकडे असतं देशद्रोह्यांना पकडणं, देशाचं संरक्षण करणं। त्या NIA ने नवरात्रीमध्ये अख्ख्या देशभर छापे घालून 1,500च्या वर PFI चे दहशतवादी पकडले। त्यांचं मुख्यालय पटनाला पकडलं। पटना म्हणजे बिहारची राजधानी। आणि त्या मुख्यालयाचा मुख्य सूत्रधार कोण? सामान्य अतिरेकी नव्हता। तो अतिरेकी कोण होता? दहशतवादी। तर पटना पोलीस खात्यामध्ये PI रँकचा ऑफिसर होता, PI रँकचा। आणि त्याच्या शासकीय बंगल्यामधून तो PFIचं कॅडर चालवायचा। आणि त्या PFIचं लक्ष काय आहे, हेतू काय आहे? तर त्यांचं म्हणणं असं आहे की 1947 साली आम्ही छोटा पाकिस्तान तयार केलाय, पण अजून तो अपूर्ण आहे, पूर्ण त्याला करायचं आहे। 2047 पर्यंत पूर्ण भारताला इस्लामिक पाकिस्तान करायचं आहे। आणि हे एवढं उजळ माथ्याने भारतात चालू आहे। आणि आपण 18 पगार जातीतले 12 बलुतेदार, कोण आदिवासी आहे, कोण कुणबी आहे, कोण मराठी आहेत, कोण ब्राह्मण आहेत, कोण आगरी आहेत, कोण भंडारी आहेत, कोण चांद्रसेनी कायस्थ प्रभू आहेत, आपण 18, कोण उत्तर भारतीय, कोण राजस्थानी, कोण गुजराती, कोण मारवाडी, आपसात भांडत बसलेत हिंदू आणि शत्रूचं बळ वाढवत आहेत। या देशाचा एक इतिहास आहे। मुसलमानांनी जे राज्य केलं ते मुसलमानांच्या तलवारी जोर होता म्हणून नाही केलं, आपसात फूट होती म्हणून त्यांनी राज्य केलं। जर मुसलमानांच्या तलवारीत एवढा जोर असता तर सगळ्या जगात त्यांनी आफ्रिकेतले अनेक देश मुस्लिम केले।
इजिप्तचा इस्लामिक देश केला, इराण इस्लामिक केला, इराक इस्लामिक केला. मग भारताचं इस्लामीकरण ते का करू शकले नाहीत? कारण भारताच्या तलवारीमध्ये बळ नव्हतं असं नाही. भारतीयांच्या मनगटात जोर होता, हृदयात भक्ती शक्ती होती, पण बुद्धीमध्ये अनावश्यक द्वेष होता एकमेकांविषयी. आणि छोटी छोटी संस्थानं आपसापसात भांडत बसली आणि आपसातल्या फुटीचा फायदा देशद्रोही टोळक्यांनी घेतला. आपस की फूट जगत की लूट झाली. म्हणून अख्ख्या जगाला, अर्ध्या जगाला पाठवणारे मुसलमान इथे आले, थोडा वेळ राज्य करू शकले, पण ते आपल्याला पूर्णपणे पाठवू शकले नाही. पण आज अर्धवट जे गळ्यावर सुरी फिरवायला ज्यांचे पूर्वज भ्यायले, जे आपले पूर्वज प्राण द्यायला तयार झाले पण धर्म सोडला नाही संभाजी महाराजांसारखा. छत्रपती संभाजी महाराजांनी प्राण सोडला पण धर्म सोडला नाही. आणि त्या एका थोर महापुरुषाच्या बलिदानामुळे तुम्ही आम्ही आज हिंदू आहोत. आज आपण नवरात्र करू शकतोय. नाहीतर कदाचित तिथे पण दर्गे मशिदी उभ्या करून आपल्या ढुंगणावर करून नमाज पडावी लागली असते. संभाजी महाराजांचं थोर बलिदान इतकं मोठं आहे की तुमच्या आमच्या आपण आपल्या वडिलांचंच नाव लावतोय, आपल्या पितृदेवतांचंच आडनाव सांगतोय, कुठच्या अरबाचं तुर्काचं सांगत नाहीये. हे पुण्य छत्रपती संभाजी महाराजांमुळे आपल्याला मिळालेले आहे. आणि आज पुन्हा एकदा नवरात्रीच्या 2022च्या मी आठवणी जाग्या केल्या की 2022ला आता छोट्या छोट्या पाड्यांवर ह्या गावागावांमध्ये अशा का सांगायचं तर भारतातली गावं उठली पाहिजेत, जागली पाहिजेत, पेटून उठली पाहिजे. कारण भिवंडीला ही झळ लागलेली आहे. भिवंडीमध्ये तुम्ही रोज बघताय काय चाललंय ते. अनेक दहशतवादी कारवाया करणारे अनेक दहशतवाद्यांचे छुपे अड्डे भिवंडीमध्ये आहेत. बॉम्बस्फोटातला आरोपी इथून आमदार होऊ शकतो. म्हणजे बॉम्बस्फोटातल्या आरोपीला आमदार करणारा मतदार इकडे तयार झालेला आहे. मग आपल्या खेड्यापाड्यातला आपला कुणबी, आपला भंडारी, आपला आगरी, आपला आदिवासी, आपला हिंदू, बौद्ध, शीख, जैन, महानुभाव, वारकरी, लिंगायत, आपला जो एकाच आईची लेकरं आहेत, एकाच भूमीची लेकरं आहेत, त्यांनी आपसामधले मतभेद नष्ट करून आपल्या पितृदेवतांच्या रक्ताची पूजा बांधली पाहिजे. आणि म्हणून नवरात्रीच्या निमित्तानं ही रात्र जागरणाची साधनेसाठी पण आहे, पण साधनेबरोबर सावध पण राहिलं पाहिजे. जर आपण सावध नसलो तर भुरटे चोर सुद्धा आपलं घर लुटून नेऊ शकतात. मग तर हे जिहादी दहशतवादी जे अख्ख्या जगाला त्रास देत आहेत, इस्रायल सारख्या शक्तिशाली देशाला त्रास देत आहेत, अमेरिकेसारख्या सशक्त देशाला त्रास देत आहेत. फ्रान्समध्ये उपद्रव चालू झाला. फ्रान्समध्ये मध्यंतरी तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियावर बघितलं असेल, मोठी जाळपोळ केली. 17-18 लोक अतिरेकी ज्यांना त्यांनी आश्रय दिला होता, आज ते आश्रित वाढलेत आणि आश्रितांनी फ्रान्स ताब्यात घ्यायचा प्लॅन चालू केलेला आहे. म्हणून जे शिवरायांनी आपल्यासाठी करून ठेवलंय, संभाजी महाराजांनी बलिदानाने जे केलंय, थोर महात्म्यांनी आपल्यासाठी कित्येक ज्ञात अज्ञात महावीरांनी, आपल्या पितृदेवतांनी तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात एक तरी रणशूर झालेला आहे, एक तरी पानिपतावर धारातीर्थी पडलेला आहे, एक तरी धर्मासाठी लढताना बलिदान दिलेलं आहे. मग अशा पिढीतून आपण जन्माला येतो तर आपणच आपल्या कुळाच्या स्मृती, आठवणी जागवल्या नाहीत तर आपल्या आयुष्याची रात्र अंधकारात जाईल आणि पुढच्या पिढ्या आपल्याला दोष देतील. आता आपण मागच्या पिढ्यांचे धन्यवाद देतोय की त्यांच्या पराक्रमामुळे, त्यांच्या पुण्याईमुळे आम्ही आमचा धर्म टिकवू शकलो. आम्ही आमच्याच बापाची ओळख सांगतोय. आम्ही तर आमच्या पूर्वजांनी जर गळ्यावर सुरी फिरवायला भ्यायले असते, लढाईला भ्यायले असते तर खाली सुनता केली असती. आपण म्हणतो ना जीवावर आलेलं बोटावर गेलं, तसं बाडग्यांचं वाक्य आहे, जीवावर आलं होतं खालती सुनता करून मोकळे झाले. की शत्रू पुढे शरणागती घेतली, गुडघे टेकले, खालती सुनता केली, तडजोड करून मोकळे झाले, जिवंत राहिले. पण बाडग्यांना हे लक्षात नाही की अरे आपण गद्दार आहोत, आपले पूर्वज भ्यायले आहेत म्हणून आपण. पण आज ते अरबांचं, तुर्कांचं नाव सांगतायत, आज ते हबशांचं नाव सांगतायत. काल बलुचिस्तान, पाकिस्तानचा एक भाग आहे, तिथल्या बलुचिस्तानच्या बलुच लोकांची निर्वाचित म्हणजे त्यांनी नियुक्त केलेली पण निर्वासित असलेली पण फिरत असलेली पंतप्रधान भारतात आलेत आणि ते बलुचिस्तानला वेगळा मागतायत. ते काय म्हणतायत, भारताचा जेव्हा पाकिस्तान झाला तर पाकिस्तान मधला बलुच भाग जो पठाणांचा आहे आम्हाला वेगळा राष्ट्र द्या, कारण हे सुन्नी आणि सिया आम्हाला भानगडीत पडायचं नाही यांच्या. पण ते बलुच लोकांची निर्वासित पंतप्रधान म्हणजे भटकी असणारी, जसे दलाई लामा तिबेटी पंतप्रधान आहेत पण निर्वासित आहेत, तिबेटमध्ये नाही आहेत, ते पळून आले चीन मारेल म्हणून. तसं ते निर्वासित पंतप्रधान आहे, महिला आहे, एक माता आहे, मुसलमान आहे. ती छाती टोकून सांगते आहे कि भारत में बसे मुसलमानों को धन्यवाद देना चाहिए हिंदुस्तान का कि इतने सारे हिंदुओं ने आपको अपने भाई जैसा संभाला है. आप इनके साथ गद्दारी कर रहे हो और पाकिस्तान के साथ ईमानदारी, जो आपको मुजाहिद कहता है म्हणजे आश्रित म्हणतो,
तिथे तिथल्या लोकांना विचारा की त्यांनी किती मुसलमान मारले. अफगाणिस्तानमध्ये 4 लाख, इराणमध्ये 2 लाख असे तिने आकडे सांगितले. एकूण 14-15 लाख मुसलमान पाकिस्तानी सैन्याने मारले. हे कुठचे इस्लामचे नुमाइंदे आहेत. हे तर इस्लामशी पण गद्दार आहेत असं ती सांगते. आणि इथल्या मुसलमानांनी इस्लामशी इमान ठेवायचं असेल तर पाकिस्तानशी इमान ठेवता. ही सगळ्यात मोठी गद्दारी आहे. ये तुम्हारी माँ है भारत और ये सब हिंदू भाई है जो जिनके मेहरबानी से तुम जिंदा हो असं सांगते ती एक मुसलमान बाई. म्हणजे त्यांना कळू लागलंय, मग आपल्याला का कळू नये. म्हणून खेडीपाडी जागवायची आहेत. छोटी छोटी तुमची 200, 300, 500 आता इथे बसलेले हे व्यासपीठावर सगळे सन्माननीय लोक आहेत. तुमच्या सगळ्यांचा संबंध 100-200 गावकऱ्यांशी इकडे आहे. पण भिवंडीमध्ये आपल्याला आपण मार का खावा लागतो. शिवजयंतीच्या दिवशी आपल्याला परवानग्या का काढाव्या लागतात. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं नाही तर अख्ख्या भारताचं आदर्श दैवत आहे. त्यांच्या जयंतीच्या दिवशी आपल्याला परवानग्यांच्या पत्रावळ्यांची भीक मागावी लागते. पण बेकायदेशीर मशिदी दर्गे उभे करायचे असले तर परवानगी मागावी लागत नाही. बांगलादेशी घुसखोर घुसतात, अख्खं भिवंडी भरतात, अख्खा मुंबरेत भरतात आणि वाटेल ते जिहादचे नारे देऊन 2047 मध्ये आम्ही या भारताचा पाकिस्तान करणार आहे उजळ माथ्याने सांगतात. सगळ्या क्लिप भारतात फिरतायत. म्हणून आज नवरात्रीच्या दिवशी आपल्या माता भगिनी इथे बसल्या आहेत. या माता भगिनींवर अत्याचार होऊ द्यायचा नसेल, यांचं पावित्र्य भंग होऊन द्यायचं नसेल, यांच्या गर्भातून चांगली पवित्र तेजस्वी संतती जन्माला यावी असं आपल्याला वाटत असेल तर शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटे अशी अवस्था आपल्याला करायची असेल तर आपण सगळ्यांनी आता आपल्या रणशौर्याची प्रचिती दिली पाहिजे. शिवरायांची नुसती जयंती करून चालणार नाही. शिवरायांची क्रिया करावी लागेल, कृती करावी लागेल. शिवाजी महाराज पण पूर्वजांच्या जयंत्या करत बसले असते तर आपल्या सगळ्यांच्या सुनता झाल्या असत्या. पण शिवाजी महाराजांनी तलवार घेऊन देशद्रोह्यांची मुडकी छाटली. आपल्या आया बहिणींच्या मळवटाचं रक्षण केलं, पावित्र्याचं रक्षण केलं, देवालयांचं रक्षण केलं, अतिक्रमण मोडून भारत अख्खा भगवामय केला. आणि इंग्रजांनी भारत आपल्या मराठी माणसांकडून घेतलाय. भगवा झाला होता भारत. मग अशी आपल्या महाराष्ट्राची कीर्ती असताना महाराष्ट्रच पहिला उभा राहिला पाहिजे. 18 पगार जातींचा 12 बलुतेदार असा सगळा खेड्यापाड्यातला राणामाळ्यातला मराठी माणूस उभा राहिला पाहिजे. देव, देश आणि धर्म, काशी विश्वनाथाची शपथ घेतली पाहिजे. जगदंबेची, तुळजा भवानीची शपथ घेतली पाहिजे. आणि आपल्या घरातल्या आईला गौरव वाटेल अशी संतती, बहिणीला गौरव वाटेल अशी संतती, पत्नीला अभिमान वाटेल असा पती आणि लेकरांना छाती ठोकून उजळ माथ्याने समाजात वावरता येईल असा बाप प्रत्येक घरात आपल्याला जन्माला घालायचा आहे. मी आता आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. त्या ब्राह्मणपाड्यात मला बोलवलं, 2 शब्द ऐकले. कुणाल नागपुरेने आणि मनोजने हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांनी ज्यांनी मदत केली, उपस्थित राहिले. छोटे छोटे कार्यक्रम असू देत. आपल्याला लाखांच्या सभा आज नाही घ्यायच्या आहेत. आज आपला घरातला संवाद आहे. आपण एकमेकांशी बोलायचं आहे, आपण एकमेकांकडे व्यक्त व्हायचं आहे. इथे नेमक्या काय अडचणी आहेत, उद्योग धंदे, व्यवसाय, रस्त्यावरच्या टपऱ्या, गाड्या या सगळ्या तुमच्या असल्या पाहिजेत, गाववाल्यांच्या असल्या पाहिजेत. या बांगलादेशी रोहिंग्यांच्या गाड्या असता कामा नाहीयेत. तो तुमच्या खिशातून घेतलेला पैसा ते नुसता पोटासाठी वापरत नाहीयेत, ते देश खाण्यासाठी हा पैसा उभा करतायत, ते जकात भरतायत. मागे खूप 10 वर्षापूर्वी साधारण मुंबईतल्या कुर्ला टर्मिनल्सला काश्मीरी अतिरेकी पकडले होते. त्या काश्मीरी अतिरेक्यांना कुर्ला टर्मिनल्स तुम्हाला सगळ्यांना माहित असेल मुंबईतलं, त्या कुर्ला टर्मिनल्सला अतिरेकी पकडले. त्यांना पोलिसांना बातमी होती की त्यांच्याकडे शस्त्र आहेत, हत्यार आहेत. त्या हत्यारांसाठी पोलिसांनी रेल्वे अडवली, त्यांना रेड केलं आणि पकडलं. हत्यारं सापडली पण पोलीस घाबरले, एकदम शॉक झाले. का शॉक झाले? हत्यारं तर मिळाली. शॉक ह्यासाठी झाले की त्यावेळेला 10-15 वर्षापूर्वी 2 कोटी रुपये कॅश भुरट्या दहशतवाद्यांकडे सापडली होती. भुरट्या. आज पण 2 कोटी आपल्याला किती मोठे वाटतात, की 15 वर्षापूर्वी 2 कोटी म्हणजे आजचे 15 कोटी होते. कॅश सापडली आणि जेव्हा त्यांचं इन्व्हेस्टिगेशन केलं, तपास केला, चौकशी केली, तेव्हा त्यांच्या तपासात निघालं की मुंबई हज हाऊस मधून दर 3 महिन्याला 4 महिन्याला प्रत्येक गटाला आमच्या 2-2 कोटी कॅश दिली जाते. काश्मीरी दहशतवाद्यांना काश्मीर वेगळा करण्यासाठी, भारतीय सैन्य मारून भारताविरुद्ध जिहाद पुकारण्यासाठी पैसा पाकिस्तान मधून येत नाही. पैसा मुंबई, दिल्ली, अलीगड या भागातून जिहादी दहशतवादी जकात नावाच्या फंड कवळा करतात आणि तो दहशतवाद्यांना देतात. आणि हे मी माझ्या मनाचं सांगत नाही, मी हे उजळ माथ्याने सांगतोय, कारण उद्या हे सोशल मीडियावर जाईल. खोटं असेल तर माझ्या खटले पडतील. पण मी तुम्हाला प्रमाण दिलंय. कुर्ला टर्मिनल्सवर मुंबई ATS ने केलेली कारवाई. मुंबई ATS ला फक्त एवढीच इन्फॉर्मेशन होती की शस्त्र आहेत आणि त्यांना कॅश मिळाल्याबरोबर आणि भुरटे
लांडेत तोकडे लेंगे घातलेले, फाटके मळके कपडे घातलेले, चेहऱ्यावर निस्तेज असलेले दहशतवादी, ज्यांची 100, 500, 1000 रुपयाची लायकी नाही, त्यांच्या हातात बॅग सापडल्या 2 कोटी कॅश. आणि का दिले गेले होते? तर काश्मीरमध्ये दहशतवादाला पोषण्यासाठी, की भारताच्या विरुद्ध इस्लामिक जिहाद यशस्वी व्हावा. कारण पाकिस्तान बॉम्ब देऊ शकतं, गोळ्या देऊ शकतं, AK-47 देऊ शकतं, पैसा ते पाकिस्तानच्या नोटा इथे चालणारच नाही. म्हणजे काय पाहिजे ते भारतातलं पाहिजे. म्हणून आपण सावध झालं पाहिजे की ती पॅलेस्टाईनचं लढाई इस्रायलची तिकडे चालू आहे, पण इथे काही किडे वळवळायला लागलेत. इथे काही जंत देशद्रोही नाग विषारी फणे काढून मुंबईमध्ये उजळ माथ्याने इंडिया विथ पॅलेस्टाईन असे बॅनर लावत आहेत. आपण सांगितलं पाहिजे की इंडिया विथ इस्रायल ना, इंडिया भारत विथ इस्रायल, भारत इस्रायल बरोबर आहे. म्हणून आपण सगळ्यांनी, तुम्ही सगळ्या तरुणांनी, सोशल मीडियावर तुम्ही सगळे स्मार्ट आहात. आपल्या पूर्वी काय होतं, पुण्या मुंबईच्या ठराविक भागात बुद्धिमान लोक राहत होते, पण आता विस्तार झाला. आता खेड्यापाड्यातली पाड्यातली मुलं हुशार आहेत. आता स्मार्टफोन पेक्षा जास्त स्मार्ट आहेत. फक्त तो स्मार्टनेस कुठे वापरायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. नको त्या रील्स बघत बसलो, अचरट पाचरट अश्लील गलिच्छ आई बहिणींविषयी चरित्र हनन करणाऱ्या क्लिप जर आपण बघत बसलो तर आपल्या घरात कुत्री मांजरं जन्माला येतील. आणि धर्माविषयीच्या क्लिप बघितल्या, शिवरायांविषयीच्या क्लिप बघितल्या, छत्रपती शंभू महाराजांचं झालेलं बलिदान बघितलं, देवी जगदंबेचं, तुळजाभवानीचं आध्यात्मिक चिंतन केलं तुम्ही त्या रील्सवर, तर तुमच्या रक्ताची शुद्धी होईल, गर्भाची शुद्धी होईल. आणि जसं रक्तात असतं तसंच वीर्यात येतं, आणि जे वीर्यात असतं तेच तुमच्या आईच्या गर्भात येतं. म्हणून शुद्ध बीजापोटी फळं रसाळ गोमटे असं जर घालायचं असेल तर आजपासून इथल्या उपस्थित तरुण मुलांनी आणि मुलींनी शपथ घ्या की मी अश्लील रील्स बघणार नाही. धर्मद्रोही, धर्माची विटंबना करणारे, राष्ट्राविरुद्धची कुठचीही भूमिका मी पुरस्कृत करणार नाही. मी फक्त देव, देश आणि धर्माविषयीच चिंतन करीन. विद्वान होईल, विज्ञान, सायन्स याची कास धरा, आणि त्या विज्ञानाला पण धर्माचा आधार असला पाहिजे. एखाद्याच्या हातात पिस्तूल असेल, तो रॉबर असेल, तर तुम्हाला भीती वाटेल, पण तेच AK-47 असेल आणि दिसला सैनिक आहे भारताचा, तुम्हाला आश्रय वाटेल, आनंद वाटेल, भीती जाईल. पण चोराच्या हातात जर शस्त्र मिळालं तर चोराच्या पासून तुम्हाला भीती वाटेल, आणि सज्जनाच्या हातात शस्त्र आलं तर तुम्हाला अभय वाटेल, भीती जाईल तुमची. शस्त्र आहेच, पण ते कुणाच्या हातात आहे याच्यावर ते निश्चित करतं भीती का अभय. म्हणून आपल्या सगळ्यांना आजपासून असा संकल्प घ्यायचा आहे, नवरात्रीची शेवटची रात्र आहे. ही गरबा म्हणजे धांगड धिंगाणा नाही. आजकाल अख्ख्या भारतभर नवरात्रीमध्ये मुसलमान घुसताना पकडले जात आहे. आता सगळ्यांनी एक शपथ घ्यायची, मी सगळ्या भारतभर सांगतोय, पुढच्या नवरात्रीला आजचा शेवटचा दिवस आहे, पण जेव्हा जेव्हा कोजागिरी असेल तेव्हा हिंदू गोमूत्र शिंपडूनच आत घ्यायचे. गोमूत्र शिंपडलं, जसं बेगॉन मारल्यानंतर झुरळ पळतात, तसं गोमूत्र मारल्यानंतर जिहादी पळत सुटते. गोमूत्र मारूनच अंगावर घ्यायचं, कारण आपल्या आई बहिणीच्या पवित्र शरीराचा स्पर्श त्या राक्षसांच्या नीच वृत्तींना होता कामा नये. आपल्या आईचं पवित्र, आपल्या बहिणीचं पावित्र्य, आपल्या मुलीचं पावित्र्य, आपल्या पत्नीचं पावित्र्य हे राक्षस भंग करण्यासाठी येत आहे. आपला हा देश राणी पद्मावतीचा आहे. जोहार करणाऱ्या, पती मृत्यू पावला, रणात पराभूत झाला, जोहरीचा स्पर्श, त्याची दृष्टी पण माझ्यावर पडू नये, अल्लाउद्दीन खिलजीची. म्हणून स्वतःचा देह, हा देह तर आज ना उद्या माझा मरणारच आहे, मग माझं चैतन्याचं पावित्र्य भंग होऊ नये म्हणून पद्मिनी राणीने जोहार केलाय, बरोबर की नाही? मग जोहार करणाऱ्या आईची लेकरं आहोत आपण. मग आता पुन्हा कुठच्याही आईवर शत्रूचा हात लागेल, शत्रूचा स्पर्श होईल, बलात्कार होईल, कुठेतरी लव जिहाद होईल, म्हणून कुठच्या तरी लेकीला बाटवण्याचं पाप आपल्याकडून होऊ नये म्हणून एक पराक्रमी पुरुषांची फळी आपल्याला उभी करायची, संरक्षण भिंत उभी करायची. जसं तुमच्या मोबाईलमध्ये अँटीव्हायरस तुम्ही टाकता की नाही, अँटीव्हायरस, तो अँटीव्हायरस असतो की नाही प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये, ईमेल अँटीव्हायरस, कुठचाही व्हायरस पकडू नये म्हणून, किंवा लसीकरण घेतो पोलिओ होऊ नये म्हणून, कोविड-19 होऊ नये म्हणून, या देशाचं पुन्हा इस्लामीकरण होऊ नये, ख्रिस्ती धर्मांतरण होऊ नये म्हणून नव्याने हिंदुत्वाचं लसीकरण प्रत्येक आईच्या रक्तात, प्रत्येक आईच्या गर्भात आणि प्रत्येक बापाच्या नसात हिंदुत्वाचं शुद्धीकरण केलं पाहिजे. अलबती गलबती पिढी आपल्या पोटातून जन्मालाच यायला नको. या देशाला त्रासदायक ठरणारी बेवडी शेवडी आपल्याला जन्माला घालायची नाही आहे. छत्रपती शिवप्रभूंच्या मार्गावर चालणारी 18 पगार जातीतली 12 बलुतेदार, तेजस्वी, ओजस्वी, धर्मनिष्ठ पिढी आपल्याला जन्माला घालायची आहे. यापुढे आपण सगळे संकल्प घेऊ, भिवंडीमध्ये मोठे मोठे कार्यक्रम घेऊ, खेडी पाडी पेटवू. ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, मुंबई हे भारताचं आर्थिक राजधानीचं गाव आहे.